साहेब आते सर सर ते सोनाराला घेऊन यायला लावलेलं ना हेच ते सर काय सेवा करू 32 किलो सोनं पाहिजे कॅश देतो गंमत गंमत केली मी अशी गंमत करत असतो मी अधून मधून काय काय सेवा पुरवू शकाल तुम्ही सर दागिन्याच्या काही डिझाईनच चांगल्या वहिनीनं खूप आवडतील दुर्दैवानं तुम्हाला वहिनी नाहीये आय एम सॉरी अरे म्हणजे साहेबांचं अजून लगीन नाही झालं आणि साहेब अशी सेवा करून घेत नाहीत आठ ठेवती सर माझ्याबद्दल काय तुझंच आहे हो ही माझीच आहे काय सांगू शकाल याच्याबद्दल सर ही काही दिवसापूर्वी माधुरी नावाची मुलगी दुकानात येऊन गेली तिनं 2 चेन आणि 2 सेम पेंडंट बनवले एकावरती जी आणि एकावरती एम लिहिलं होतं ठीक आहे जा तुम्ही काय लागली सेवा जा येतो सर साहेब एम नावाची चेन म्हणजे माधुरी जी म्हणजे त्यांची ज्यांची नावं गावात जी पासून सुरू होतात त्या सगळ्यांना घेऊन या वाढवा कामा चालेल सर जय सर नावाचे टेलर अरे जामकर साहेब आज परत माझी चौकशी करायला आलेत काय शर्ट काढ मनकवडा आहे सुधाकर तुझा भाऊ माधुरी ती चेन कुठे आहे माधुरीची चेन कुठली चेन मला काही कळलं नाही काय म्हणताय माधुरीनं एम आणि जी अशा नावाचे 2 पेंडंट केलं होतं याच्याबद्दल काय माहिती पेंडंट बनवले होते नाही हो काय मला काय माहिती नाही सकाळी कोणती चेन विकली मग तू चेन विकलीस तुझ्याकडे कुठून आली चेन जोवर तू मला चेन बद्दल सविस्तर सांगत नाहीस तोवर मी तुला चेन पडू देणार नाही काका लवकर वाड्यावर चला लाली काकीने बोलवलंय काय झालं माहित नाही पण ते पैसे मागायला यायचे ना आपल्याकडं आणि आपण त्यांना आपटलेलं ते लाली काकीचे वडील हा चला तुम्हाला बोलवलंय अरे बापरे जामकर साहेब माफ करा बरं का मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली असती पण घरी जावं लागलं अर्जंट आहे जरा घरगुती मॅटर जायलाच पाहिजे निवांत देतो अटक करायला गंमत केली मी त्या तुझ्या या रड गाण्याचा माझ्यावर परिणाम होणार नाही तुला मी 1 रुपया बी देणार नाही जा तेवढं जाऊन बस भेट माग जा तात्या आपण काहीतरी करूयात नको लाले तू नको काळजी करू मी बघीन दुसरीकडे अवस्था बर मला जायला पाहिजे आता रात व्हायला आली घरी एकटीच असेल ना ती वाट बघत असेल माझी काळजी घे तात्या काहीतरी करा की तात्या अहो लालीजी अहो रडू नका तुम्ही शांत व्हा बघू असं कसं शांत हो बघितलं ना बाहेर तुमच्या आप्पा माझ्या तात्यांशी कसं वागले माझ्या तात्यांचा अपमान केला त्यांची टोपी उधळून लावली माझ्या तात्यांना खरंच पैशांची गरज आहे आपण त्यांना आशाबाई मदत नाही करू शकलो तर
उपयोग आहे आपला? नाही खरंय तुमचं सगळं, पण आपल्याकडे नाही तेवढे पैसे. पैसे असं दिले असते बरं, पैशाचं सोंग आणू शकत नाही आपण, समजून घ्या तुम्ही. असं कसं? मी काही करेन, पण माझ्या तात्यांना मदत करेन मी. हे माझे दागिने विकून 5 लाख होतील का? नाही हो, काय 2-2.5 लाख रुपयाच्या वर 1 रुपया यायचा नाही. कुठून आणू होतं 5 लाख रुपये? मला खरंच माझ्या तात्यांची मदत करायची हो. आपल्याकडे तर खरंच पैसे नाहीत बरं का. पैसे जर असते तर ती जमीन पहिल्यांदा सोडवली असती. रंजू आहे काय म्हणते, तिला बोलूच दिलं नसतं. आधीच पैसे देऊन सगळं गपगार केलं असतं. एवढं तुम्हालाही बोलू दिलं नसतं. तुम्ही समजून घ्या, आपली झेप नाही, आपली आर्थिक परिस्थिती एवढी नाही हो. तुम्ही काहीतरी मार्ग काढा ना. तुम्ही द्या ना पैसे. तुम्ही माझ्या तात्यांना मदत करा ना. अहो मी काय तुम्ही ना रडू नका. ही रुमाल घ्या, डोळे पुसा आधी.